स्वागत आहे. तर या सगळ्यांनी मस्तपैकी पाऊस पण चालू आहे बाहेर आणि मी बनवल्यात आलू वड्या. काल गेली होती आईकडे, तर आईकडून पानं आणली होती आलू वड्याची. हे बघा एवढ्या झाल्या आलू वड्या. मला वाटते 25-30 पानं आणली होती. अर्धी नंदेला दिली, अर्धी समोरच्या काकीनं दिली आणि मी ठेवली होती अर्धी पानं. आणि हे बघा हे त्याचा चुरा आहे राहिलेला आणि या वड्या केल्यात बघा आलू वड्या आणि हा चुरा. तर या सगळ्यांनी कुणाकुणाला आलू वड्या आडू याचे तुम्हाला तोंडात येते बरं का. आलू वडे आवडते ते सांगा नक्की. आणि बघा ही भार्गीची भाजी तुम्हाला माहितीच असेल, कोणाला काही जणांना माहिती असते, काही जणांना माहिती नाही. ही बघा, तर ही भार्गीची भाजी पण आमच्या इकडे भरपूर असते, बघू शकता. तुम्हाला जर कोणी जरी भाजी ओळखत असाल तर सांगा नक्की. भार्गीची भाजी आहे, भार्गीची. आणि त्या भाजीला असतात नंतर तुरा येतो बरं का. तुरे दाखवते तुम्हाला, बघा असे तुरे येतात त्या भाजीला. नंतर ह्या तुऱ्याची पण भाजी करतात शेवटला. नंतर इथे मोठे तुरे होते, आता कुठे गेला काय माहिती. तर अशा पद्धतीची भार्गीची भाजी असते बघा. खूप छान अशी लागते, खाऊन बघा. थोडेसे कडवट लागते, पण ही भाजी भेटत नाही शक्यतो कुणाला. मी काल आणली रानात जाऊन, आईला बरं नव्हतं तरी आईला म्हटले चल म्हणून थोडेसे आणूया भार्गीची भाजी. आणि दुसरी एक भाजी आणली होती करडई म्हणून, माहिती आहे का तुम्हाला. तर ती करडईची भाजी केली मी. हे बघा करडईची भाजी केली आहे बघा. रानातलेच रानभाजीच आहे बरं का ही पण. करडईची भाजी केली आहे, ती पण छान आहे बघा. करडईची भाजी पण टेस्ट आहे एकदम. नाचणीचं पीठ आहे, तर म्हटलं आई म्हटली नंतर दे मला. मी काय नाचणीची भाकरी खात नाही. आणि ह्या चपात्या केल्यात. तर या सगळ्यांनी मस्तपैकी असं जेवण करायला आपण जेवण करतो. आता प्रणवी इकडे या जेवण करायला. एवढं दुखतंय माझं बरं का मणका. मला वाटतंय थांब, मला वाटते मणक्याचा त्रास आहे बघा मला. त्यामुळे बघा ही सगळी भाग आज हा सगळा आपला मानेचा भाग आहे ना, शिरा सगळ्या दुखतात. आत्ताच मी बाम लावल्या आणि तेवढ्या आलू वड्या तळून काढल्या. आणि आता ही बॅक साईड परत दुखायला लागली. काय करायचं सांगा, हे काय नशिबात आलं आहे काय कळत नाही मला. सारखं दुखतंय, काय हे नाही ते नाही सारखं दुखतच असतोय. काय करायचं. या सगळ्यांनी बरं का, हो सगळ्यांनी आलू वड्या खायला. कुणाला आवडतात नक्की सांगा. आणि त्या भाजीचं नाव पण सांगा, तुम्ही त्या भाजीला ओळखता का भाजी. आमच्या इकडे भाजी ती भरपूर असते बरं का. थांब काढशील. प्रणवीला भूक लागली, कारण की सकाळपासून खाल्ला ना तिने चपाती, सकाळी नाश्ता केला नाही. तरी पण लेकरं काय राहतात का, भूक लागली की.